साताऱ्यातल्या वाईमध्ये फुलेनगर इथे चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यात आलंय। प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरमध्ये पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली। या स्ट्रॉबेरीला 1000 ते 1500 रुपये किलो असा भाव मिळतोय आणि हा देशातील पहिलाच प्रयोग आहे। फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचं हे पीक आहे। येवल्यामध्ये रासायनिक खताच्या किमती आता वाढल्यात। प्रत्येक किलो मागे 100 ते 150 रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी आता संकटात आहे। अधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागतो। मात्र याच खतांच्या किमती आता वाढल्यानं उत्पादन खर्चापोटी मोठा भुर्दंड बसतोय। त्यामुळे सरकारने खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी शेतकरी करतात। वाशिम जिल्ह्यामध्ये पीक विमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही विमाची अग्रिम रक्कम मिळालेली नाहीये आणि याची विचारणा करण्यासाठी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ठाकरे गटाचे कार्यकर्ते पीक विमा कार्यालयात गेले होते। अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली। उत्तर भारत आता थंडीनं गारठलाय। दिल्लीतला पारा हा 10 अंशांवर गेलाय। दिल्ली एनसीआर सह उत्तर भारतातल्या अनेक भागामध्ये दाट धुकं कायम आहे। प्रदूषणामुळे त्यामध्ये आता आणखीच भर पडतेय। दिल्लीमध्ये दृश्यमानता शून्यावर गेली। याचा फटका रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीला बसलाय। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव शहरामध्ये काही भागात तरस हा प्राणी आढळला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नारायणवाडी परिसरामध्ये हा तरस दिसला, त्यामुळे वनविभागाकडून आता त्याचा शोध सुरू आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या गोरखनाथ यात्रेनिमित्तानं वाईमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या शर्यतीमध्ये जिल्हा आणि जिल्हा बाहेरच्या बैलगाडा मालकांनी आपला सहभाग नोंदवला। यावेळी बैलगाडा प्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता। शर्यती दरम्यान सगळ्यांनीच बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला।